आईने 4 वेळा हाक मारली तरी केदारचे तिच्याकडे लक्ष नव्हते. मोबाईलवर रील्स बघण्यात तो चांगलाच गुंतून गेला होता. खरं तर त्याची इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा जवळ आली होती. पण समोर उघडून ठेवलेल्या पुस्तकाचे एकही पान मगापासून उलटले गेले नव्हते. शेवटी आई त्याच्या रूममध्ये पोहोचलीच. पण तिची चाहूल लागताच त्याने सफाईदारपणे फोन लपवून पुस्तक हातात घेतले होते. एवढ्या हाका मारून सुद्धा त्याने उत्तर न दिल्याने आई जरा चिडली होतीच. पण त्याच्या हातात पुस्तक बघून ती गप्प बसली. त्याच्यासाठी आणलेला चहा तिने टेबलावर ठेवला आणि आपले काम करण्यासाठी निघून गेली. आईची पाठ वळताच लपवून ठेवलेला फोन लगेच बाहेर निघाला. चहाचे घोट घेत तो पुन्हा एकदा रील्सच्या विश्वात हरवून गेला. स्क्रोल करत असताना त्याला आवडणाऱ्या दिशा नावाच्या एका इन्फ्लुएन्सरचे रील त्याच्या समोर आले. तिच्या कंटेंटचे विषय वेगवेगळे असायचे. कधी कुठल्या भटकंतीचे तर कधी खाण्याच्या पदार्थांचे. पण विषय काय आहे ते महत्त्वाचं नव्हतंच. त्याला तिचे व्यक्तिमत्व आवडायचे. तिच्या त्या मोहक स्माईलवर तर तो फिदा होता. त्यामुळे तिने कोणत्याही विषयावर व्हिडिओ बनवला तरी त्याचा 1 लाईक ठरलेला असायचा. पण अचानक त्याला काहीतरी आठवलं आणि त्याचा अंगठा जागीच थबकला. कारण काही दिवसांपूर्वीच त्याने तिच्या मृत्यूची बातमी ऐकली होती. एका प्रसिद्ध धबधब्यावर जाऊन रील बनवत असताना ती पाय घसरून दरीत कोसळली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला होता. ते ऐकून केदारला मनापासून वाईट वाटले होते. तिच्या अनेक फॉलोअर्ससाठी सुद्धा तो एक धक्काच होता. पण त्या गोष्टीला आता बरेच दिवस उलटून गेले होते. एव्हाना पावसाळासुद्धा संपत आला होता. फोनमध्ये तिचे रील पाहून त्याला त्या सगळ्या गोष्टी आठवल्या. कदाचित आपल्या फीडमध्ये तिचे जुने रील दिसले असेल असे वाटून त्याने त्यावर जास्त विचार न करता स्क्रोल करणे चालू ठेवले. काही रील्स पाहिल्यानंतर परत ती दिसली. तेव्हा मात्र त्याची उत्सुकता चाळवली गेली. त्याने डिटेल्स तपासले तेव्हा त्याला धक्काच बसला. कारण तो व्हिडिओ 2 दिवसांपूर्वीच अपलोड केलेला दिसत होता. आता मात्र त्याच्या मनात गोंधळ सुरू झाला. कदाचित दुसऱ्या कोणीतरी तिचे जुने व्हिडिओ आता अपलोड केले असतील असा विचार करून त्याने पुढे स्क्रोल केले. खरं तर इंटरनेटवर त्या प्रकारची सगळी माहिती त्याला लगेच मिळाली असती. पण एवढा वेळ होता कोणाकडे? त्यापेक्षा मनाला काहीतरी समजावून सर्फिंग करत राहणे जास्त सोपे होते. पुढचे काही दिवस त्याच्या फीडमध्ये तिच्या रील्सचे प्रमाण वाढत गेले. वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्याचे आणि खाण्याचे व्हिडिओ ती अपलोड करत होती. ती जिवंतच आहे असं आता त्याने आपल्या मनाला समजावलं होतं. रोज एवढ्या प्रकारचा कंटेंट ती कसा तयार करते असा प्रश्न त्याच्या मनात अधूनमधून येत असे. पण तिची स्माईल बघितली की सगळे प्रश्न आणि सगळ्या शंका आपोआप विरघळून जात. हळूहळू तिच्या रील्सचे प्रमाण एवढे वाढले की आता त्याच्या फीडमध्ये फक्त ती एकटीच दिसत असे. आणि त्यालाही तिच्या सतत दिसण्याची एवढी सवय लागली होती की तो फक्त तिला पाहण्यासाठीच सोशल मीडिया वापरत असे. दिवसेंदिवस केदारचे मोबाईल बघण्याचे प्रमाण वाढू लागल्याने त्याच्या पालकांना त्याची काळजी वाटू लागली. तो लहानपणापासून अभ्यासात हुशार होता. प्रत्येक इयत्तेत त्याला समाधानकारक मार्क मिळाले होते. पण आता पदवीच्या शेवटच्या वर्षाला त्याचे अभ्यासात दुर्लक्ष होऊ लागले होते. शेवटी नाईलाजाने त्याचे पालक त्याला एका मनोविकार तज्ज्ञाकडे घेऊन आले. मुलांचे मोबाईलचे व्यसन सोडवणे ही त्यांची खासियत होती. डॉक्टरांच्या समोर बसून केदारचे आई बाबा त्याची तक्रार करत होते. तो मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करून खिडकीतून बाहेर दिसणाऱ्या वर्दळीकडे बघण्यात मग्न होता. ते सगळे जणू काही दुसऱ्या कुठल्या पेशंटची तक्रार करतायत असं त्याच्या आविर्भावावरून वाटत होतं. डॉक्टरांनी त्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं. पण त्यांनी अजूनही काही सल्ला दिला नव्हता. कदाचित केदारसमोर त्यांना सगळं सांगायचं नसावं. त्यांनी त्याच्याकडे बघून एक स्मितहास्य केलं आणि त्याला काही वेळ वेटिंग रूममध्ये बसायला सांगितलं.
तो बाहेर जाताच ते त्याच्या आईवडिलांशी बोलू लागले. तुम्ही जास्त काळजी करू नका. अशा भरपूर केसेस येतात माझ्याकडे. मोबाईलचा वापर जास्त झाल्याने बऱ्याच मुलांचे मानसिक संतुलन बिघडू लागले. पण आपण लवकरच त्याची या व्यसनातून सुटका करू. डॉक्टर साहेब, केदार फक्त जास्त वेळ मोबाईल वापरतो म्हणून आम्ही तुमच्याकडं आलो नाहीये, केदारच्या आईने जरा अडखळतच सांगितले. म्हणजे? बऱ्याच वेळा तो फोन बघत असतो तेव्हा फोनची स्क्रीन बंद असते, पण तरीही तो अंगठ्याने स्क्रोल करत राहतो. मध्येच त्याच्या चेहऱ्यावर हसूसुद्धा येतं. पण हे सगळं करताना त्याच्या मोबाईलवर काहीच चालू नसतं. आता मात्र डॉक्टर गोंधळात पडले. केदारला भास होत असण्याची शक्यता होती. हा प्रकार जरा गंभीर वाटतोय, पण आपण यावरही उपाय शोधून काढू. तुम्ही काळजी करू नका. मी काही औषधे लिहून देतो, त्याने तो जरा शांत राहील. आणि त्याला थोडे दिवस फोनपासून दूर ठेवा. आपण त्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवू आणि त्यावरून पुढे कशी ट्रीटमेंट करायची ते ठरवू. दवाखान्यातून बाहेर पडताना केदारचे आई-बाबा जरा निर्धास्त झाले होते. दुसऱ्या दिवशी केदार कॉलेजला पोहोचला तेव्हा त्याचा फोन त्याच्यासोबत नव्हता. फोनची त्याला आता एवढी सवय झाली होती की सारखा त्याचा हात खिशाकडे जात होता. खरं तर फोनपेक्षा दिशाचे रील्स बघण्याची त्याला जास्त सवयला झाली होती. शेवटी न राहून त्याने मित्राचा फोन घेतलाच आणि तिचे अकाउंट सर्च केले. पण ते अकाउंट तर ॲक्टिव्ह दिसत नव्हते. मागच्या काही दिवसात तिथे काहीच अपलोड झाले नव्हते. तिचा शेवटचा व्हिडिओ पावसाळ्यापूर्वीचा होता. आता मात्र तो चांगलाच अस्वस्थ झाला, कारण ती जिवंत आहे आणि सतत कंटेंट अपलोड करत असते अशी त्याच्या मनाची खात्री पटली होती. आणि त्याचे मतपरिवर्तन करणे कुणालाच शक्य नव्हते, अगदी त्या डॉक्टरांना सुद्धा. अचानक त्याला काहीतरी आठवले. एका व्हिडिओमध्ये तिने तिच्या फॉलोअर्ससाठी एक गेट टुगेदर ठेवल्याचे सांगितले होते आणि ते आजच होणार होते. त्याने घड्याळात वेळ पाहिली. तो जर लगेच निघाला असता तर तासाभरात त्या जागेवर पोहोचू शकला असता. विचार करण्यात जास्त वेळ न घालवता त्याने मित्राला त्याचा फोन परत दिला आणि आपली बाईक घेऊन कॉलेजच्या गेट बाहेर पडला. पण आपण ज्या धबधब्याकडे निघालोय तिथेच दिशाचा मृत्यू झाल्याची बातमी आली होती हे तो विसरूनच गेला होता. सुसाट वेगात बाईक चालवत तो त्या जागी पोहोचला. तिथल्या पार्किंग लॉटमध्ये दुसरी कुठलीच गाडी नव्हती. आता पावसाळा जवळपास संपला होता आणि त्या दिवशी कसली सुट्टीसुद्धा नव्हती. गाडी पार्क करून तो अधीरपणे एका कच्च्या पायवाटेवरून धबधब्याच्या दिशेने चालू लागला. तो सगळा परिसर अगदी नयनरम्य होता, पण त्याची नजर फक्त दिशाचा शोध घेत होती. आणि काही क्षणातच त्याला ती दिसली. धबधब्याच्या अगदी कडेवर उभी राहून ती सेल्फी काढत होती. त्याने उत्साहाने तिला हाक मारली. त्याच्याकडे लक्ष जाताच तिच्या चेहऱ्यावर ओळखीचं हसू आलं. तिच्या त्या स्माईलसाठीच तर तो इथपे पोहोचला होता. तिने इशाऱ्यानेच त्याला जवळ बोलवलं. तो सुद्धा आज्ञाधारकपणे तिच्या अगदी शेजारी जाऊन उभा राहिला. पण आपल्यापासून मागे एका पावलाच्या अंतरावर भली मोठी दरी पसरलीये याचे भान त्याला नव्हते. तो शेजारी येऊन उभा राहताच तिने सेल्फीसाठी हात वर केला. ती एवढ्या जवळ उभी असल्याने तो जणू संमोहितच झाला होता. इतर जगाचा त्याला विसरच पडला होता. तेवढ्यात ती त्याच्या कानाशी येऊन पुटपुटली, थोडं मागे सरकलास तर तुझ्या चेहऱ्यावर नीट लाईट येईल आणि आपल्या दोघांचा फोटो एकदम मस्त निघेल. तिला नकार देणं त्याला शक्य नव्हतंच. त्याने आपले पाऊल मागे घेतले, पण तो कड्याच्या अगदी टोकावर उभा होता. त्यामुळे जरा मागे सरकताच त्याचे पाऊल घसरले आणि तोल जाऊन तो दरीत कोसळू लागला. त्याने आधारासाठी दिशाचा हात पकडण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा हात तिच्या शरीरातून आरपार गेला. जणू काही तो धोक्यातून हात फिरवत होता. तो दरीत कोसळत असतानाही त्याचे लक्ष तिच्या चेहऱ्याकडेच होते, पण तिच्या मोहक स्माईलची जागा आता क्रूर आणि खुनशी हास्याने घेतली होती.